श्रीराम जय राम जय जय राम। देहच मी हा भ्रम। आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे। ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास। माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का। देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाळला तर मी वाळलो असे म्हणतो। ही चूक, हाच भ्रम। वास्तविक देहाहून वेगळा असूनही मी देहच अशी भावना केली, म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो। दुःख नको, सुख हवे असे मला वाटते। याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुख रूपच असले पाहिजे। नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच, पण भांड्यातल्या पाण्यातला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते। तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती। एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही। त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे। एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे। तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे। मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे। खरा कर्ता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी कर्ता असे मानतो। कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो, तेव्हा मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना होय। आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही। ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते। अशा माणसाला अचल समाधान लाभते, किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे। हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट चालते। खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल। परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे। जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वरच सदैव तत्पर असतो। आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया। दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी नामस्मरण समजून करावे। समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम हृदय निरूपण। श्री गोंदवलेकर महाराजांना प्रिय असलेले श्री राम हृदय। देवतांच्या प्रार्थनेनुसार पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी ज्या चिन्मय अविनाशी प्रभूंनी पृथ्वी तलावर सूर्यवंशामध्ये माया मानव रूपाने अवतार घेतला आणि ज्यांनी सर्व राक्षसांना मारून जगातील पापे नाहीशी करणारी व सुस्थिर अशी आपली कीर्ती प्रस्थापित केली आणि मग जे आपल्या आद्य ब्रह्मस्वरूपात लीन होऊन गेले
त्या श्री जानकीनाथांचे मी भजन करतो. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय इत्यादींचे जे एकमात्र कारण आहेत ते मायापती आहेत, म्हणून माया त्यांच्या आश्रयाला आहे. जे स्वतः मायातीत आहेत, अचिंत्य स्वरूप आहेत, आनंदघन आहेत, जे निर्मळ आहेत, ते रागादी दोषांनी रहित आहेत. तसेच जे स्वतः ज्ञानस्वरूप आहेत, त्या तत्व जाणणाऱ्या सीतापती श्रीरामांना मी नमस्कार करतो. सर्व पुराणांना मान्य, पवित्र आणि अध्यात्म हे नाव असणाऱ्या रामायणाचे म्हणजे अध्यात्म रामायणाचे नित्य पठण जे कोणी एकाग्र मनाने करतात किंवा त्यांचे श्रवण करतात ते लोक पापरहित होऊन श्रीहरीलाच प्राप्त होतात. जर कुणाला संसाराच्या बंधनातून सुटून जाण्याची इच्छा असेल तर त्याने अध्यात्म रामायणाचेच पठण नित्य करावे. जो कोणी मनुष्य या अध्यात्म रामायणाचे नित्य श्रवण करतो त्याला लक्षावधी गायी दान केल्याचे फळ प्राप्त होते. शंकररूपी पर्वतात उगम पावलेली श्रीरामरूप समुद्राला मिळणारी ही अध्यात्म रामायण रूपी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करणारी आहे. एकदा कैलास पर्वताच्या शिखरावरील शेकडो सूर्याप्रमाणे प्रकाशमान व शुभ्र अशा मंदिरात रत्नांच्या सिंहासनावर ध्याननिष्ठ होऊन बसलेल्या सिद्धांच्या समूहाने सेविलेल्या निर्भय सर्व पापांचे हरण करणाऱ्या आनंदकंद असणाऱ्या अशा जगन्नियंत्या देवाधिदेव भगवान त्रिनयन शंकरांना त्यांच्याच डाव्या मांडीवर विराजमान असणाऱ्या गिरिजा कुमारी श्री पार्वती भक्तिभावाने नम्रतापूर्वक असे म्हणाली. श्री पार्वती म्हणाली, हे देवा, हे जगन्निवासा, तुम्हाला नमस्कार असो. सर्व अंतःकरणांचे साक्षी आणि परमेश्वर तुम्ही आहात. श्री पुरुषोत्तम भगवंताचे सनातन तत्व मी तुम्हाला विचारू शकते, कारण तुम्ही सुद्धा सनातन आहात. जो विषय अत्यंत गोपनीय असतो आणि जो विषय अन्य कुणालाही सांगण्यास योग्य नसतो असा विषय सुद्धा महानुभाव लोक आपल्या भक्तांना सांगतात. हे देवा, मी सुद्धा तुमची भक्त आहे आणि तुम्ही सुद्धा मला अत्यंत प्रिय आहात. म्हणून मी जे काही तुम्हाला विचारलेले आहे ते तुम्ही मला वर्णन करून सांगा. ज्या ज्ञानाने या जगातील मनुष्य संसार सागरातून तरून जातात ते भक्ती आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेले प्रकाशमय विज्ञानासहित आत्मगुण तुम्ही मला अशा रीतीने थोडक्यात सांगा की त्यामुळे मी स्त्री असले तरी मला ते सहज कळेल. हे कमलनयना, आणखी एक परम रहस्य मी तुम्हाला विचारत आहे. तुम्ही ते मला आधी सांगावे. सर्व लोकांचे सारभूत असणाऱ्या अशा श्रीरामांच्या ठाई दृढ भक्ती ही संसार सागर तरून जाण्यासाठी प्रसिद्ध बळकट नौका आहे. संसारातून सुटण्यासाठी भक्ती ही प्रसिद्ध असा उपाय आहे. तिच्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही साधन नाही. तरीसुद्धा माझ्या हृदयातील संशयाची गाठ आपण आपल्या विशुद्ध वचनांनी तोडून टाकावी. श्री रामचंद्र हे परम अद्वितीय सर्वांचे आद्य कारण आणि मायेच्या गुणांच्या प्रवाहाच्या पलीकडे आहेत असे भक्तीमध्ये दक्ष असणारे सिद्धगण सांगतात. तसेच त्यांचे अहर्निश भजन करून ते परम पद सुद्धा प्राप्त करून घेतात. तथापि काही लोक असे म्हणतात की जरी राम परम पुरुष असले तरी सुद्धा ते स्वतः मायेने झाकले गेल्यामुळे आत्मस्वरूप जाणत नव्हते. म्हणून वसिष्ठ इत्यादी दुसऱ्यांच्या उपदेशामुळे त्यांना श्रेष्ठ असे आत्मतत्व कळले. आता माझा प्रश्न असा की जर श्रीराम आत्मतत्व जाणत होते
तर त्या परमात्म्यांनी सीतेसाठी इतका विलाप का बरे केला? याउलट जर त्यांना आत्मज्ञान नव्हते असे समजावे तर ते इतर सर्व सामान्य जीवाप्रमाणेच झाले. अशा स्थितीत कुणी कशासाठी त्यांचे भजन करावे? याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? माझा संशय दूर होईल अशा रीतीने ते आपण मला सांगा. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.